पाहूयात पुढची बातमी। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। मंत्रालयामध्ये माझ्या विरोधात कट रचला गेला असा गौप्यस्फोट जरांगे यांनी केलेला आहे। हा कट रचला जात असताना एक महिला देखील होती असा दावा देखील जरांगेंनी केलेला आहे। तर या कटासंदर्भात स्टिंग ऑपरेशन झाल्याचा देखील दावा जरांगे यांनी केलेला आहे। जरांगेंच्या या दाव्यावर सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। जरांगेंविरोधात कुणी रचलाय कट? मंत्रालयात कट रचल्याचा जरांगे पाटलांचा आरोप। जरांगे पाटलांचा आरोपांचा नवा बॉम्ब। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नवा आरोपांचा बॉम्बगोळा टाकून खळबळ उडवून दिली आहे। मनोज जरांगे पाटलांनी आपल्या विरोधात कट रचल्याचा आरोप केलाय। मंत्रालयात हा कट शिजला असून कट करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचा त्यांनी आरोप केलाय। कट जिथे रचला गेला तिथे उपस्थित असणाऱ्या एकाने माहिती दिल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय। असा मोठा विषय सापडला आता 1 फेब्रुवारी 6 फेब्रुवारीच्या मध्ये मुंबईत काय भयानक कट शिजलाय पुन्हा माझ्या विरोधात। त्याचं कारण स्टिंग ऑपरेशन सुरू आहे, त्याच्यामुळे मी बोलत नाही। पूर्ण माहिती काढली ह्या 6 दिवसात मधल्या काय कट रचलाय, मुंबईत काय कट रचला, मंत्रालयात काय रचला आणि काय बोलणं चालू आहे आणि हे पुढं कुणी घातलंय। कारण त्याच्यात आणखीन 6 ते 7 दिवस नाही झालं तर आणखीन 15 दिवस जाते। मंत्रालयात कुणी येतं जातं, आलं असं कशाला बी असं दाखवायचं। पण यांचं तिथं पण काय शिजलं, तिथं एक बाई पण होती त्यांच्यासोबत। हे काय शिजलंय की पुढं मला तिथंच बसलेल्या एक जणांनी येऊन सांगितलं। मीडियात काय बाईट द्यायच्या ठरल्या तेही मला त्यांनी सांगितलं। माझ्या विरोधात जे षडयंत्र पुन्हा एकदा रचलंय ते मला त्याच्याच लोकांनी येऊन सांगितलंय पाठीमागच्या आठवड्यात। पाठीमागच्या आठवड्यात नव्हतं आम्ही तुम्हाला, मी लगेच सगळी यंत्रणा कामाला लावली। खरं आहे का बघ, आणि ते अर्ध जवळपास खरं होतं। कारण आतून गृह मंत्रालय कामाला लागलंय। कारण हे लहान विषय नाही। पुन्हा एकदा त्यांनी तोच कट रचायचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा। पण तो मला आधीच माहित झाला, मी सांगून टाकलं। कारण ते जवळ तपास आलाय म्हणून मी आता काढलं नाही। मी 7-8 दिवस झाले मला माहित झालं, मी सांगितलं नाही। जरांगेंच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। सरकार विरोधातला आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। जर असं होत असेल तर सार्वजनिक जीवनामध्ये एखादा नेता, लोकप्रिय नेता ज्यावेळेला आंदोलन करतो आणि त्या आंदोलन करताना त्याने न्याय मागण्यासाठी जेव्हा होतो त्याची भीती घेऊन जर अशा प्रकारचं कोण करत असेल, मला ह्याची माहिती नाही, पण ते जर करण्याचा प्रयत्न कोण करत असेल ते गंभीर बाब आहे। म्हणजे विरोधकांनी कोणी आवाजच उठवू नये अशा प्रकारसाठी, विरोधकांचा आवाजच दाबण्यासाठी वेगळ्या प्रकारचं षडयंत्र होत असेल तर त्याची चौकशी ते ज्यावेळेला सादर करतील पुरावे तेव्हा करून कारवाई करणं गरजेचं आहे। नक्कीच असं जर त्यांनी माहिती समोर आली तर विरोधी पक्ष नात्याने पूर्ण त्यांना पाठिंबा देण्याचं काम आम्ही यासाठी करणार आहोत। कारण अशाच प्रकारे एकतर तुम्ही बोलाल तर ते आमच्या बाजूनी बोललं पाहिजे, नाही बोललात तर तुमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही अटक करू, नवीन नियम करू, जास्त बोलला तर जनसुरक्षामध्ये करू। आणि ते नाही झालं तर तुम्ही बघता प्रवक्त्यांवरती हल्ले होत आहेत, सामाजिक लोकांवरती हल्ले होत आहेत। त्याचा एक भाग म्हणूनच मनोज जरांगेचा आवाज हा कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रयत्न आहे का, तर ही वस्तुस्थिती माहिती आल्यानंतर नक्कीच त्या बाबतीतला आवाज उठवण्याचं काम आम्ही विरोधी पक्ष या नात्याने आम्ही करू। सरकार म्हणून मनोज जरांगेंच्या पाठीशी शिवसेना उभी राहील अशी ग्वाही रोहयो मंत्री भरत गोगावलेंनी दिली आहे। आता त्यांना जर काय कोणी माहिती दिली असेल, त्यांना कळलं असेल तर त्यांनी स्वतःसाठी जे काय करतायत ते योग्य आहे। आणि त्यांना जर काय मदत लागली तर आमचं सरकार करेल। ओबीसी आरक्षण बचावचा लढा देणाऱ्या नवनाथ वाघमारेंना जरांगेंनी केलेला दावा बुडाचा वाटतोय। जरांगेंना कुणापासूनही धोका नसून त्यांनीच आवई उठवल्याचा आरोप नवनाथ वाघमारेंनी केलाय। जरांगे काही खोटं बोलण्याचं काम करतो, त्याच्या विरोधात कशाला कट रचल, त्याच्या विरोधात काय असं, तो कोण आहे, राष्ट्रपती का पंतप्रधान आहे त्याच्या विरोधात कट रचायला? अरे काहीतरी सांगायचं आपल्याला। जर कर नाही तर डर काय असतो
ज्या माणसाला काही चुकीचं नाही त्याच्यावर काय कट रचल्या जाणार आहे? याचं काही चुकीचं असेल तर कट रचला जात असेल, परंतु कुठेतरी अमोल खुनेंच्या, अजय महाराज बारसकरांच्या, त्या विदूर लगडेच्या ह्या लोकांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी, कुठेतरी समाजाला भावनिक करण्यासाठी, समाजामध्ये गेल्यावर कुठेतरी समाजाला संबोधित करताना तो सांगतो की मला कुठेतरी ब्लॅकमेल केलं झालं, मला कुठेतरी माझ्या विरोधात कट रचला जातोय, माझ्या जीवाला धोका आहे. त्याच्या जीवाला धोका नाही, त्याच्या विरोधात कोणी कट रचत नाही, काय नाही. गेल्या आठवड्यात जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी आता स्वतः विरोधातच कट रचल्याचा आरोप केलाय. जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणून जरांगेंना आश्वस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. नितेश महाजन, झी 24 तास, जालना.